आपण 21 सप्टेंबर 2025 रोजी येणाऱ्या सर्व पितरी अमावस्या विषयी चर्चा करणार आहोत। आज मी तुम्हाला सांगणार आहे की पितृपक्ष कसे करावे, नैवेद्य कसे बनवावे आणि पूर्वजांचा आशीर्वाद कसा मिळवावा। पितृपक्षाचे महत्त्व। पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी असतो। या काळात पितरांना तर्पण करून आध्यात्मिक आणि कौटुंबिक सुख मिळते। पितृपक्षात केलेले पुण्य आपल्या कुटुंबाला समृद्धी आणि आरोग्य देते। सर्व पितरी अमावस्या हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण यावेळी सर्व पितरांचा स्मरण करणे लाभदायक ठरते। पितृसाठी नैवेद्य कसे बनवावे। सामान्य नैवेद्य। तांदूळ, शुद्ध स्वच्छ तांदूळ, मूग, उडीद, हरभरा यापैकी काही डाळी, साखर, तूप, नैवेद्य तेलगुळ, फळे, केळी, नारिंगी, द्राक्ष। सोपे पद्धत। 1. तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा। 2. गुळ किंवा साखरेसह तांदूळ हलके तूप लावून तयार करा। 3. मूग किंवा हरभऱ्याची हलकी भाजी बनवा, तुपात शिजवलेली। 4. फळे स्वच्छ धुवून काप करून नैवेद्यात ठेवा। टीप: नैवेद्य स्वच्छ, शुद्ध आणि घरच्या स्वयंपाकाच्या पद्धतीने बनवणे शुभ मानले जाते। पितृसाठी तर्पण कसे करावे। तर्पणाची वेळ सकाळी किंवा दुपारी। पद्धत: पाण्यात थोडे तूप, द्राक्षाचा रस आणि तांदूळ घाला। पितृस्मरण करत पितृभ्यः शांती म्हणत तर्पण द्या। व्रत किंवा पूजा। पितृकथा वाचा किंवा गीता पुराणातील पितृस्मरणाचे श्लोक म्हणावे। तीर्थ पाणी, नदी, तलाव किंवा कुठलाही पवित्र जलस्रोत वापरू शकता। टीप: घरात ही पूजा करताना स्वच्छ कपडे घालणे आणि ध्यानपूर्वक पूर्वजांचे नाव घेणे आवश्यक आहे। पितृपक्ष चालवताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी। सत्कर्म करा, दान, दुरुस्ती, कुटुंबात एकत्र वेळ घालवा। भोजन देणे, गरीब, मुलांना किंवा साधू लोकांना अन्न द्यावे। व्रताची साधी पद्धत, गरजेपेक्षा जास्त नैवेद्य न करता साधेपणा पाळा। सकारात्मक भावना ठेवा, पूजा करताना पूर्वजांचे स्मरण करत त्यांचा आशीर्वाद मागा। मित्रांनो, आज आपण पाहिलं की पितरी अमावस्या आणि पितृपक्ष कसे घालवावे, नैवेद्य कसे बनवावे आणि पूर्वजांचा आशीर्वाद कसा मिळवावा। या पद्धतीने केलेले पुण्य तुमच्या कुटुंबाला शांती, समृद्धी आणि आनंद देईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।